माडज तालुका उमरगा येथील त्रिवेणीबाई गायकवाड या महिलेस सख्खा व सावत्र मुलाकडून होते बेदम मारहाण। सिव्हिल हॉस्पिटल लातूर येथे उपचार घेतल्यानंतर त्यांनी दिले पोलीस अधीक्षक यांना कारवाईसाठी निवेदन। पाहूया त्रिवेणीबाई गायकवाड यांचे म्हणणे काय आहे ते। तुमचं नाव सांगा। माझं किरुणाबाई वैजनाथ गायकवाड राहणार माडज तालुका उंबरगा। काय झाले नेमकं तुमच्याबद्दल? माझं घर पाडले त्या तानाजीनं काय शिवाजीनं नेताजीनं राम लक्ष्मण आणि अनुसया आणि त्या शिल्पा एवढ्यांनी मारले। धोडा घालून रक्त काढली माझं। मारहाण करणारे कोण आहेत? ही 4-5 जण आहेत, सुना दोघी आणि दोघं लेक 2 नातू। म्हणजे तुमचे नातू आणि लेक? हां, लेक 2। म्हणजे कारण काय नेमकं मारहाण तुम्हाला घर करायचं? मागले ते मला, त्याचं घर त्याला दिले मी घर। घर त्याला असताना मला मागले ते घर। हां, माझं घर पाडले, हात मोडले, 2दा यांच्या 2दा व्यापार फाडले, काहीच नाही भेना ते काय नाही। नळात रेटना ते, गावाला रेटना ते, आम्हाला रेटना ते, घरात दलाली करायचं सगळं। द्या हा पैसा द्या मला म्हणतात, हानमारी करतात, मला त्रास देतात, जीव बारी धमकी देतात, मला राहू देत नाही, ते गावात राहू देत नाही म्हणतात, कुठं राहायचं तुझं घर दे। म्हणजे नेमकं पोरव कुठं आता सध्या राहतात कुठं? त्यांनी माडज राहतात, माडजलाच राहतात का? माडज तालुका उमरगा। हां, तालुका उंबरगा। असं काय एक सावतर आहे। हां, 2 मुलांना जास्त मारले तर, 2 नातू 2 सुना एवढ्याने त्रास दिलेस मला। त्यांची नावं सांगा की ते पोरवाची? हां, हे आधी नेताजी मेन, शिवाजी, मग राम लक्ष्मण अनुसया आणि शिल्पा एवढ्याने मारले मला। मग तुम्ही याच्या आधी कुणाकुणाकडे तक्रार केली? तक्रामुक्त्याला गेले, गावात आणले तक्रामुक्त्याला धिमीत, पुन्हा पोलीस स्टेशनला गेले, अर्ज लिहून दिले, त्याने अर्जात काय केली की मला ते सुद्धा टाकले। मी सरकार दवाखान्यातून मग मला नेलं ह्याला लातूरला बेसूद। आज काय काय केलं? आज SP ऑफिसला गेले, अर्ज दिले। हां, मग SP ऑफिसला गेल्यानंतर तुम्हाला काय म्हणले ते? का म्हणले, कसं मारले का नाही, तिकडे ते फोन लावले त्या ह्याला ठाण्याला। हां, पुन्हा विचारले सगळं, मी समजा सांगते। मग त्यांना पोलीस स्टेशनला त्यांनी फोन लावून बोलले होता, का बोलले का नाही त्यालाच नाही। हां, तुम्हाला म्हणजे लेखाला मारतो म्हणतात, आता इथून माईचा काटा काढता म्हणले ते। मग तुमचं शक्य लेख कुठं आहे? तिथं मारत आहे। मग त्यांनी काय तुमच्या कायवर घेत नाही? घेत नाही। एक सावतर मुलगा आहे, एक सख्खा मुलगा आहे। मग सख्या मुलाचं म्हणणं काय? सख्खा मुलगा त्या सावतर मुलाला काय म्हणत नाही का? म्हणत नाही, सुपूट देतं त्याला। त्यानं ग बसला का, तू का ग बसल्यास, मी मिळवून देतो तुला, घर देतो म्हणतोय, त्याला हाणामारी करा म्हणतोय, पुरावाला सांगतोय त्याच्या। गावातल्या लोकांनी काय म्हणले का? गावातले गावातले लोक त्याला भिवू लागले, 18 शिटी करतो म्हणतोय त्याला। हां, दबाव घालतंय, पोलीस स्टेशनला दबाव घालतंय, गावातल्या दबाव घालतंय। गावातलं लोक कोण येत नाही भिवून याला। गावात जाऊन आली मी फिरून संध्याकाळ। हां, कोण दखल घेणार?